नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे ज्याचा विचारही आपण केलेला नव्हता अशी गोष्ट आपल्या समोर येणार आहे. ती म्हणजे इन्स्पेक्टर विश्वास सरंजामेंची एंट्री होणार आहे आणि केदारवरती हल्ला करणाऱ्या गुंडांना आणि त्याचबरोबर युवराजला सुद्धा अटक होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण विश्वास सरंजामे आलेले असतात केदार आणि त्याचबरोबर केदार आणि तारिणी या दोघांनाही ते ओळखत आहेत, कारण 2010ची बॅच आहे. त्या दोघांनाही ते ओळखत आहेत. त्यांना माहिती आहे की हे पोलीस डिपार्टमेंटचेच आहेत, म्हणजे स्पेशल क्राईम फोर्ससाठी हे काम करत आहेत. ही गोष्टसुद्धा त्यांना माहिती आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता तिथे युवराज आलेला असतो. युवराज तिथे आलेला आहे आणि युवराजची सुद्धा वाट लागणार आहे, कारण माहिती आहे की गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या होत्या. इन्स्पेक्टर सरंजामेंना माहिती आहे की कोणामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि हे सगळं कोणी केलेलं आहे. म्हणजेच काय तर केदारवरती हल्ला करणारा हा युवराज आहे, कारण त्याचा CCTV फुटेजसुद्धा समोर आलेला आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे केदार आता कौशिकीला मदत करत आहे. तर युवराजच्या पोटात दुखत असतं. युवराजला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ना ते माझ्यासाठी केलं जातं, माझी आहे कंपनी आणि हे कोण आहेत, हे सगळं काय आहे असं म्हणत इकडे युवराज म्हणत असतो. पण त्याला भारी एका गोष्टीचं वाटत असतं की हा केदार कोणाच्या विरोधात जातोय, कारण हा केदार तर विरोधात जातोय तो म्हणजेच बाबूराव जामखंडे, म्हणजे मिनिस्टर बाबूराव जामखंडे यांच्या विरोधात जात आहे. आणि त्यांच्या विरोधात जाणं या केदारला महागात पडणार आहे, कारण जामखंडे भल्या भल्यांची बोलती बंद करतात असं म्हणणं चालू असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळी सिस्टीम कामाला लागलेली आहे. सगळेजण जमलेले आहेत. केदारने क्वेश्चन काढलेले आहेत. ते क्वेश्चन तो कौशिकीला दाखवत आहे आणि कौशिकीला सांगत आहे की ही सगळी तयारी झालेली आहे. कौशिकीला सगळं दिलं जातं, डेटा दिला जातो आणि मग कौशिकी म्हणते की चालेल. केदारला म्हणते की खरंच खूप चांगल्या पद्धतीने तू काम केलेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तारिणीने सुद्धा मदत केलेली असते. खूप छान पद्धतीने सगळी माहिती गोळा केलेली असते आणि दोघांनी मिळून या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतात. परंतु निशी आणि युवराज यांच्यामध्ये मात्र खूपच गोंधळ सुरू झालेला असतो, कारण काहीही झालं तरीही त्यांना असं वाटत असतं की हे दोघं एंट्री तर मिळवणार नाही आहेत ना ऑफिसमध्ये. हे सगळं चालू असतं. तेव्हा दया काका तारिणीला सांगत असतात की खरंच खूप चांगली गोष्ट घडते, म्हणजे केदार ऑफिसच्या कामामध्ये लक्ष घालायला लागलेला आहे. ही गोष्ट दया काकांना आवडलेली असते. त्याचबरोबर ईशाला मात्र राग येत असतो, कारण या केदारची लायकी काय आहे? साधा अनाथ आश्रमामध्ये काम करणारा हा फडतूस माणूस आणि याला एवढं चांगलं सगळं मिळतंय. याच्या नशिबाला हे एवढं चांगलं का येतंय? हे सगळं याला उपभोगायला मिळालंच नाही पाहिजे असं त्यांना वाटत असतं. तेव्हा मात्र तारिणी त्याचबरोबर घरातले सगळेजण केदारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, कारण त्यांना माहिती आहे की केदार कसा आहे ते आणि केदार किती चांगल्या पद्धतीने काम करतो. कौशिकीने तर स्पष्ट सांगितलेलं असतं की तू माझा भाऊ म्हणून जर मदत करणार असशील तर 100% मी तुझी मदत घेईल, पण जर उपकार म्हणून करणार असशील तर ते मला चालणार नाही. इकडे त्याचबरोबर आता त्या कौशिकीला तपासायला कामात डॉक्टर आलेले असतात. ते सुद्धा सांगत असतात की अगं कौशिकी, या दोघांवर काम टाकून बघ, कारण आजपर्यंत याच जन्माची काय मागच्या 4 जन्माची कुंडली आणून तुझ्यापुढे ठेवतील ते, कारण खूप जबरदस्त काम करतात. खरं तर या सगळ्या गोष्टीमुळं आणखी एक गोष्ट होणार असते आणि ती म्हणजेच की दया काका आणि केदारसुद्धा एकमेकांच्या जवळ येऊ लागलेले असतात. इकडे आता जामखंडेचा इंटरव्ह्यू होतो आणि जामखंडेची मात्र वाटच लागलेली असते, कारण जामखंडेला असं वाटलेलं होतं सुरुवातीला केदारचं इम्प्रेशन इतकं वाईट पडलेलं होतं की केदार आभार मानत असतो जेव्हा स्वागत करायचे असतात तेव्हा. त्यामुळे जामखंडेला असं वाटतं की हे सगळं जे काय आहे ना ते अशा पद्धतीने घडत आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की केदारने जो इंटरव्ह्यू घेतलेला असतो
त्यामुळं आता जामखंडेची वाट लागलेली असते, कुठं तोंड दाखवायला जागा उरलेली नसते आणि जामखंडे मात्र आता चांगल्याच अडचणीत सापडत चाललेला असतो. तर इकडे आता पाहायला मिळतं की विश्वास सरंजामे यांना कुणकुण लागलेली आहे की या घरामध्ये जे काय घडलेलं आहे, केदारवरती जो हल्ला झालेला आहे तो युवराजने केलेला आहे. जरी FIR दाखल झालेली नसली तरीही त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच ते चौकशीसाठी आलेले असतात. मग जेव्हा तारिणी आणि केदारला ते भेटतात तेव्हा केदारला विचारतात की हे सगळं काय लागलेलं आहे. केदार सांगत असतो की ते असंच. तेव्हा ते म्हणतात की नाही, हा हल्ला आहे. मग गालाकडे पाहतात आणि सांगू लागतात की ते बुक्का मारलेला होता. खरंच त्या ठिकाणी बुक्काच मारलेला असतो गुंडांनी. स्वतःला संरक्षण करण्यासाठी हात आडवा केलेला होता, त्या हातावर बसलेला हा पटका आहे. असं सगळं वेगवेगळं सांगितलं जात असतं. तेव्हा केदार आणि तारिणी मान्य करतात. मग दोघंही सांगतात की हो. तेव्हा इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात की हो, हा हल्ला झालेला आहे. तुम्ही कितीही लपवलं आणि काहीही झालं तरी हा हल्ला आहे, ही गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की युवराज तिथं आलेला असतो, कारण जामखंडेंनी ऑलरेडी CCTV फुटेज वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात आणि आता मात्र युवराजची वाट लागणार असते. जामखंडे म्हणत असतात की एक महत्त्वाची गोष्ट, हा हल्ला झालेला आहे. ते युवराजकडे जातात, त्याला विचारतात. तो सांगतो की युवराज खांडेकर, युवराज दयानंद खांडेकर. त्याच्या थाटात तो नाव सांगतो. तारिणी आणि केदारला युवराजचा मास्तर माहितीच असतो. इकडे सरंजामे जे आहेत ते छान पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. खरं तर केदार आणि तारिणी या दोघांनीही FIR दाखल केलेली नव्हती आणि त्यामुळं आता इकडे सरंजामे म्हणत असतात की FIR दाखल केलेली नाही आहे, हल्ला झालेला आहे, एवढं सगळं झालेलं आहे. सिटी हॉस्पिटलमध्ये आम्हाला डिटेल्स मिळालेले आहेत, तिथंही आम्हाला बऱ्याच गोष्टी समजलेल्या आहेत, असं ते बोलत असतात. तेव्हा मात्र केदार आणि तारिणी दोघंही पाहत असतात. त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामे येताना पोलीस घेऊन आलेले असतात आणि ते युवराजला ताब्यात घेतात, कारण हा हल्ला युवराजने केलेला आहे. त्याचं CCTV फुटेज त्यांच्याकडे असतं. त्या गुंडांनाही ताब्यात घेतलेलं असतं. म्हणजे पोलीस कंप्लेंट जरी केलेली नसली तरीही यांच्यावरच्या हल्ल्यासाठी विश्वास सरंजामी यांनी मोठं पाऊल उचललेलं असतं आणि आता केदारला पोलीस ताब्यात घेऊन चाललेले असतात. केदार म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे. विश्वास सरंजामे म्हणतात की हे CCTV फुटेज म्हणजे आज अनाथ आश्रमातून केदार निघाल्यापासून त्याचा करणारा पाठलाग, त्याच्या मागावर जाणारा व्यक्ती गुंड आहे आणि त्याबरोबर या 4 व्हीलरमधला तो व्यक्ती आहे आणि पुढच्याच फुटेजमध्ये या 4 व्हीलरमधल्या माणसाचं फुटेजसुद्धा तिथं दिसत आहे आणि ते पाहिल्यानंतर धक्का बसतो. आता विश्वास सरंजामे यांनी युवराजला ताब्यात घेतलेला आहे आणि ते केदार आणि तारिणीकडे येतात. केदार आणि तारिणीला सांगत असतात की बॅच नंबर 10 तारिणी बेलसरे आणि केदार देवकी, कारण केदार त्याचं नाव केदार देवकी असं लावायचा. मग बॅच नंबर 10चे तुम्ही. तेव्हा हे दोघंही म्हणू लागतात तुम्ही ओळखता आम्हाला. तेव्हा सरंजामे सांगतात की हो, ट्रेनिंगमध्ये पाहिलं होतं मी तुम्हाला. तेव्हाच मला वाटलेलं की आता पुढची पिढी ही खूपच जबरदस्त अशी येत आहे आणि त्याचबरोबर तुमच्यावरचा विश्वास वाढलेला होता, तुमच्याबद्दल विश्वास वाटत होता की तुम्ही या देशासाठी काहीतरी करू शकाल, असं म्हणत सरंजामे यांनी तारिणी आणि केदारचं कौतुक केलेलं असतं. त्या दोघांनीही सॅल्यूट केलेलं असतं. तारिणीला ते म्हणत असतात की आत्ता तुझी काय त्या रेपिस्ट माणसाची काय धुलाई केलेली आहे आणि त्यांच्या मनात जो काय राग भरलेला, म्हणजे त्यांच्या मनात जी काही भीती ठेवलेली आहे की पुन्हा गुन्हा करताना 100 वेळा विचार केला पाहिजे, त्या गोष्टीची चर्चा डिपार्टमेंटमध्ये होत आहे. खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे असं म्हणत ते बोलत असतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की हे दोघं जण पोलीस फोर्समध्ये आहेत आणि स्पेशल क्राईम युनिटला ते काम करत आहेत. त्याचबरोबर ते म्हणत असतात की मला माहिती आहे तू इथं आलेली आहे ती तुझ्या आईचा खुनी जो आहे त्याला शोधण्यासाठी, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, जवळचंच काहीतरी मिसिंग होतंय, गुलाबपर्यंत नक्की तुम्ही पोहोचाल, काही निसटते हातात ना त्याचा विचार करा, असंही इन्स्पेक्टर सरंजामे यांनी सल्ला दिलेला आहे. आणि इकडे युवराजची सुद्धा वाट लागलेली आहे, कारण त्याला आता जेलमध्ये जावं लागलेलं आहे, कारण त्यानेच हा हल्ला घडवलेला होता. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.